सध्या राज्याचं राजकारण प्रचंड तापलेलं आहे आणि त्याला कारणीभूत आहे कॉल रेकॉर्डिंग। अत्यंत खतरनाक अशी ही जी कॉल रेकॉर्डिंग आहे त्यातील काय तथ्य, काय वास्तव, काय सत्य हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा जो अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, एवढी खतरनाक कॉल रेकॉर्डिंग तुम्ही कधीही कोणत्याही पक्षाच्या बाबत ऐकली नसेल। बघा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल असं अजितदादा पवार यांना काय बोलले किंवा त्यांच्या बाबतीत काय बोलले, ही जी अत्यंत महत्त्वाची कॉल रेकॉर्डिंग आहे आपल्याच पक्षाच्या नेत्याबाबत। लक्षात ठेवा, हे दोघं नेते ज्यावेळेस इतक्या खतरनाक पद्धतीने इतक्या खालच्या लेवलला जाऊन बोलतात त्यावेळेस त्या पक्षाच्या नेत्याला काय वाटलं असेल। रोहित पवार यांनी त्या कॉल रेकॉर्डिंगचा उल्लेख केल्यानंतर ती कॉल रेकॉर्डिंग स्वतः सुनेत्राताई पवार यांनी ऐकलेली आहे, पार्थ पवार यांनी ऐकलेली आहे। बघा, म्हणजे अजितदादा पवार यांनी एवढं मोठं केलं सुनील तटकरे यांना महाराष्ट्रामध्ये कोणीतरी ओळखतं का? स्वतःचा मतदारसंघ सोडून जर दुसऱ्या मतदारसंघामध्ये जर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जर सुनील तटकरे जर गेले तर तेथे त्यांना कोणी कुत्र सुद्धा विचारणार नाही। अशी परिस्थिती असताना म्हणजे राज्यभरातून 10 मतदान सुद्धा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पाठीमागे नाही। एवढंच नाही, जर ते राज्यामध्ये जर फिरायला गेले तर लोक त्यांना पळवून लावतील अशी परिस्थिती आहे। आणि असे एवढं मोठं अजितदादांनी त्यांना भरभरून दिलं। प्रफुल्ल पटेल केंद्रामध्ये मंत्री होते, एवढं मोठं पक्षामध्ये त्यांचं वजन होतं। सुनील तटकरे यांना एवढं मोठं केलं तरी सुद्धा एवढं मोठं पद दिलं, प्रदेशाध्यक्ष केलं, सगळं काही असताना सुद्धा आपल्या नेत्याबद्दल जर असं बोलत असतील, आता ती कॉल रेकॉर्डिंग खरी का खोटी ते बघा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर ती खोटी असती तर आतापर्यंत त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं असतं की आमच्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत आणि तुमच्यात हिंमत असेल तर ती कॉल रेकॉर्डिंग प्रदर्शित दाखवा। त्यामध्ये काहीतरी वास्तव आहे, तथ्य आहे, त्यामुळेच त्या दोघांची बोलण्याची हिंमत होत नाही। आणि ज्यावेळेस ते दोघं जण शरद पवार यांच्याकडे गेले, शरद पवार यांच्या पाया पडत पवार शरद पवार आम्हाला वाचवा। बघा, तिथं गेल्यानंतर प्रफुल्ल पटेल नेमकं शरद पवार यांना काय बोलायचं ते बोलले, परंतु सुनील तटकरे आपला एकदम असा गप्प बसलेले होते, त्यांची बोलण्याची सुद्धा हिंमत झालेली नाही। आणि पार्थ पवार यांनी आता काय केलेलं आहे, पक्षाची सगळी सूत्रे आता आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहेत। पक्षातील कोणाला नियुक्त करायचं, कोणाला प्रदेशाध्यक्ष करायचं, कोणाला अध्यक्ष करायचं, कोणाला कोणतं पद द्यायचं, ही सगळी सूत्रे आता सुनेत्राताई पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी आता आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत। एवढंच नाही, पक्षाला येणारा जो फंड आहे, पैसा आहे, तो कोणासाठी खर्चायचा, कुठं खर्चायचा, म्हणजे आर्थिक आणि सगळंच ए टू झेड हे नियंत्रण आपल्या ताब्यामध्ये सुनेत्राताई पवार यांनी घेतलेलं आहे। ही निश्चितच एक समाधानकारक बाब आहे। अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी ही एक निश्चितच समाधानकारक बाब आहे। आता यांचे खर्च काय, ब्युटी पार्लरचे खर्च, हे खर्च आता नेमकं काहीच कळायला मार्ग नाही पक्षामध्ये काय चाललेलं आहे। परंतु रोहित पवार ज्या पद्धतीने आरोप करत आहेत त्यामध्ये काही ना काही तथ्य आहे अशी जनतेची आता हे झालेली आहे, मत झालेलं आहे। आता बघा, यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे की ती कॉल रेकॉर्डिंग, अशी चर्चा आहे की ती कॉल रेकॉर्डिंग स्वतः अजितदादा पवार यांनी ऐकलेली आहे। आणि स्वतः जर अजितदादा पवार यांनी जर ती कॉल रेकॉर्डिंग जर ऐकली असेल तर अजितदादा पवार यांना काय वाटलं असेल, अरे बाबांनो, माझ्याच पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत ज्यांच्या जीवावर मी लढत आहे। बघा, म्हणजे मागच्या वेळेस आता महानगरपालिका निवडणुका झाल्या, अजितदादा असताना त्यांची ती शेवटची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये सगळा भार जणू त्यांच्या एकट्यावर होता। तुम्ही जर नीट निरीक्षण केलं असेल की अजितदादा यांच्या चेहऱ्यावर बघा 100% समाधान नव्हतं, कारण पक्षातील लोकच जर सोबत नसतील, बघा छगन भुजबळ तुम्हाला कुठं दिसले नाहीत, परंतु अजितदादा गेल्यानंतर एकदम त्यांच्यामध्ये तरतरी आलेली तुम्ही पाहिली। बघा, म्हणजे धनंजय मुंडे सुद्धा तुम्हाला त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तुम्हाला बसून जाताना दिसले। म्हणजे हे राज्यातील प्रमुख 4 नेते ज्यांना अजितदादा पवार, शरद पवार यांनी मोठं केलं, ते नेतेच अशा पद्धतीने नेतृत्वाच्या विरोधामध्ये वागत असतील। एकीकडे भारतीय जनता पार्टी सारखा बलाढ्य पक्ष आहे, ठीक आहे, आपण त्यांना हिंदुत्वाच्या नावाखाली निवडून दिलेलं आहे, परंतु ते आपल्या हिंदुत्वाप्रमाणे वागत नाहीत। त्यामुळे आपण तात्विकदृष्ट्या आपण सपोर्ट करतो सध्या उद्धव ठाकरे साहेबांना, राज ठाकरे साहेबांना, अजित पवार यांना, एकनाथ शिंदे साहेबांना, परंतु काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की आता अजित पवार यांचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी समोर आता एकदम चिल्लर पक्ष आहे। भारतीय जनता पार्टीची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे, अनेक खासदार आहेत, अनेक आमदार आहेत, सगळं काही भारतीय जनता पार्टीच्या अंडर कंट्रोलमध्ये आहे। आणि असं असताना एवढूसा पक्ष ते सुद्धा नेटाने, परंतु काय आहे, महाराष्ट्र हे देशातील सगळ्यात प्रमुख राज्य आहे, नंबर 1 राज्य आहे।
महाराष्ट्रामधूनच कोणत्याही क्रांतीची सुरुवात होऊ शकते. जर देशामध्ये काही बदल घडवायचा असेल तर तो फक्त आणि केवळ महाराष्ट्रामधूनच होऊ शकतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं नेतृत्व याच महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. अनेक साधू संत, अनेक महामानव याच महाराष्ट्रातून घडलेले आहेत असा महाराष्ट्र. आणि त्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये पक्षाचं अस्तित्व छोटं जरी असलं तरी ते नजर अंदाज करता येत नाही. अशामध्ये शरद पवार हे एक काही केवळ महाराष्ट्रापुरतं नाव नाही, महाराष्ट्रातील असं एकमेव नाव आहे की ज्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. आज देवेंद्र फडणवीस जवळपास 10-12 वर्ष झालं सत्तेमध्ये आहेत आणि असं असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस स्वतःची इमेज शरद पवार किंवा अजित पवार यांच्यासारखी बनवू शकलेले नाहीत. त्यांनी सत्ता हस्तगत केलेली आहे, सत्तेमध्ये आहेत, मुख्यमंत्री आहेत, सगळं कंट्रोल त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे, परंतु लोकांच्या मनामध्ये अधिराज्य ते गाजवू शकत नाहीत. ही त्यांची खंत आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर लोकांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवणारा, बघा एकाएकी अजितदादा गेल्यानंतर महाराष्ट्राला जो शॉक बसला, इतका महाराष्ट्र शॉकमध्ये होता की असं महाराष्ट्राने आतापर्यंत इतके नेते गेले, परंतु एवढा शॉक महाराष्ट्राला कदापिही बसलेला नव्हता. एवढा मोठा प्रचंड शॉक, महाराष्ट्र फार डिप्रेशनमध्ये गेला होता. प्रत्येक माणसाला असं वाटत होतं की आपल्याच घरातील कोणीतरी माणूस गेलेला आहे, आपला भाऊ गेलेला आहे, आपला वडील गेलेला आहे, आपला चुलता गेलेला आहे, आपला आजोबा गेलेला आहे. अशा पद्धतीची भावना महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची होती. आणि या सर्व पार्श्वभूमीवर आपण जर अजितदादा नंतर कळलं की बाबा रे एवढा मोठा नेता, आपल्यासाठी 24 तास काम करणारा नेता आपल्यामध्ये होता आणि याची जाणीव जिवंतपणे अनेकांना नव्हती, परंतु मेल्यानंतर ती जाणीव झाली. आता काय असतं, आता अजितदादा गेले, वास्तव नाकारता येत नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. देवाच्या मनामध्ये आल्यानंतर तेथे कोणाचंही चालत नाही. आणि आज अजितदादा आपल्यामध्ये नाही, ते हेच वास्तव आहे. आणि ते सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. आणि ते सत्य स्वीकारून आता हळूहळू महाराष्ट्र, एक महिना तर महाराष्ट्र पूर्णपणे जणू काही थांबला होता काही क्षणासाठी किंवा काही वेळेसाठी. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 महिना तब्बल महाराष्ट्र थांबलेला होता. 2 महिन्यानंतर कसं तरी महाराष्ट्राने स्वतःला सावरलं आणि इथपर्यंत आलेलं आहे. आणि आज या ज्या कॉल रेकॉर्डिंगची जी चर्चा सुरू आहे आणि यामध्ये अजितदादाबद्दल अशा पद्धतीने बोललं गेलेलं आहे अशी चर्चा आहे. प्रत्यक्षामध्ये ती कॉल रेकॉर्डिंग अजून सार्वजनिक झालेली नाही. व्हॉट्सअप वगैरे फेसबुकवर कोणी टाकली अशा ज्या चर्चा आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये वास्तव काय आहे की अजून ती कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली नाही. आणि जर ती व्हायरल झाली आणि जर लोकांना कळलं की हे दोघं अजितदादा पवार यांच्याबाबत काय बोलत आहेत, तर मग मित्रांनो बघा महाराष्ट्रामध्ये कसा असंतोष उफाळून येईल. म्हणजे काय असतं, आज आपल्या दैनंदिन गरजा आहेत. आपल्या घरातील माणूस जरी गेला, लक्षात घ्या, आपल्या घरातील माणूस जरी गेला तरी हळूहळू माणसाला सावरावं लागतं, दुःख पचवावं लागतं. आपला बाप गेला, वडील गेला, भाऊ गेला, आजा गेला, तरी सुद्धा त्या दुःखातून सावरून माणसाला बाहेर येऊन आपले दैनंदिन कामं करावी लागतात. जिवंत आहे तोपर्यंत आपल्या संसारासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्या पद्धतीने महाराष्ट्र पूर्वपदावर आल्याचं जरी दिसत असलं तरी सुद्धा अजितदादा पवार यांच्या जाण्याने जो धक्का निर्माण झालेला आहे, तो धक्का मात्र हा महाराष्ट्र कदापिही विसरलेला नाही आणि विसरणारही नाही. आणि या सर्व अनुषंगाने काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की अशी कॉल रेकॉर्डिंग नेमकं काय आहे त्यामध्ये, की पार्थ पवार असा निर्णय कदापिही घेऊ शकणार नाहीत. या दोघांनाही त्यांनी पदमुक्त केलेलं आहे, जबाबदारी मुक्त केलेलं आहे. त्यांना फक्त राज्यसभेचा नेता आणि वगैरे वगैरे साधा सदस्यपद त्यांच्याकडे ठेवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ नेमका काय होतो की यांची 100% चूक आहे. अगदी घालून पाडून हे आपल्या नेत्याच्या विरोधामध्ये बोललेले आहेत. म्हणजे एक असा नेता ज्याची तुलना महाराष्ट्रामध्ये कोणासोबतही होऊ शकत नाही. एवढा मोठा बलाढ्य नेता, एवढा मोठा वैचारिक नेता. आता महाराष्ट्र आपण बघत आहोत, वेगवेगळ्या बाबांच्या नादी लागलेला महाराष्ट्र आपण पाहत आहोत, अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला महाराष्ट्र आपण पाहत आहोत. परंतु अगदी राजसाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे कोणत्याही बुवाबाबाच्या अंधश्रद्धेला बळी न पडणारा, गंडेदोरे वगैरे यामध्ये बळी न पडणारा अजितदादा पवार एकमेव नेता होता. एकमेव म्हणण्यापेक्षा त्यानंतर राजसाहेब ठाकरे एक आहेत की जे अशा कोणत्याही अंधश्रद्धेला, बुवाबाजीला बळी पडत नाहीत. बघा, म्हणजे अजितदादा पवार यांच्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये एकच नेता उरलेला आहे, तो राजसाहेब ठाकरे, जो या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतो, जो या महाराष्ट्राला पूर्वपदावर आणू शकतो, जो या महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व करू शकतो, ज्यांच्याकडे वैज्ञानिक बेस आहे, ज्यांच्याकडे असल्या लोकांना फसवण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही. जे सत्य आहे, जे खरं आहे, जे वास्तव आहे ते लोकांना सांगणं आणि खरं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. हिंदूंच्या भल्यासाठी बघा, काही औषध जसं कडू असतं, परंतु ते कडू जरी असलं तरी रोग झाल्यानंतर ते घ्यावं लागतं. काही गोष्टी, अशा सगळ्याच गोष्टी भारतीय जनता पार्टीसारख्या अशा गोल सांगून उपयोग नसतो.
लोकांना सत्य सांगितलं पाहिजे आणि त्यासाठी औषध जरी कडू असलं, शब्द जरी कडू असले, परंतु सत्य हे महत्त्वाचं असतं आणि ते सत्य घेऊन चालणारे नेते होते अजित पवार आणि आता राजसाहेब ठाकरे यांच्याकडून या महाराष्ट्राला आता येणाऱ्या काळामध्ये प्रचंड आशा आहेत बघा. आणि तुम्हाला काय वाटतं की आता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत नेमकं आता पक्षाने घेतलेली भूमिका तर वरवर योग्यच वाटत आहे, परंतु तुम्हाला नेमकं असं काय वाटतं की नेमकं काय झालं पाहिजे आणि त्यांना पक्षामध्ये स्थान दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे, त्यांची चूक आहे का की नाही, आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र कशा पद्धतीने असला पाहिजे, सुनेत्राताई पवार यांनी नेतृत्व केलं पाहिजे का की पार्थ पवार यांनी नेतृत्व केलं पाहिजे, आणि राजसाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं पाहिजे का, याबाबत तुमचं नेमकं मत काय, आणि अजितदादा पवार यांचा वारसा राजसाहेब ठाकरे सक्षमपणे चालवू शकतात का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपलं मत नक्की कळवा.